सभी मेहमानों का तहे दिल से हम यहाँ पे स्वागत करते हैं। वो कहते हैं ना तमन्ना है सितारों की, ना आरजू है नजारों की। आप जैसे मेहमान मिले तो क्या जरूरत है बहारों की। आप आए, बाहर आए, शाका भाई और सभी लखनऊ के नवाजों का हम सहे दिल से यहाँ पे हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। रायगढ़ प्रीमियर लीग ये 5वां साल बहुत ही धूमधाम से हम लोग यहाँ पे मना रहे हैं और ये सुपर 16 का मैच चल रहा है। याचबरोबर आमच्या रीसचे सतीश महाडिक यांचा सन्मान आपण इथे घेतोय। उपस्थित राहिल्याबद्दल महाडिक साहेब तुमचं स्वागत आहे। कैलास शेट्टी यांच्या शुभ हस्ते हा सतीश महाडिक यांचा शुभ सन्मान आमचे योगेशजी लहाने तसेच औटी साहेब इथे उपस्थित आहेत, आपलं देखील स्वागत आहे। बामण डोंगरीचा ओमकार नाईक 2 चेंडू त्यानं टाकलेले आहेत। फायपर त्यानं या अगोदर मिळवलेला आहे। 5 विकेट त्यानं या अगोदर मिळवलेल्या आहेत। या मॅच मध्ये निर्णायक नॉकआउट मॅच मध्ये आता काय होणार याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा अभिषेक भोईर आणि अजय भस्मा मैदानात आहे। अजय भस्मा तयार, बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। पंचांनी बोट उंच केले आणि फलंदाज बाद होतोय, आउट होतोय अजय भस्मा। सुधागड परळी पालीवरून बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत। रोशन वालगुडे जे सुंदर असे गायक आहेत मॅचचा आनंद घेत आहेत आणि मैदानाकडे स्वतः कर्णधार आता मयूर वाघमारे प्रस्थान करतोय। ऑलराऊंडर आहे, आपल्या परिसरातील एक नावाजलेला असा हा अष्टपैलू खेळाडू आणि कमी वेळामध्ये, अगदी कमी वेळामध्ये ज्याला व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा एक वन ऑफ द मोस्ट सक्सेसिव्ह प्लेयर म्हटलं जातं असं मयूर वाघमारे मैदानामध्ये जातोय। 1 डाऊन पोझिशनला। खरं तर 1 डाऊन पोझिशन ही फार जबाबदारीची पोझिशन आहे। विराट कोहली, रिकी पॉन्टिंग यांची पोझिशन। फेटेवाले आमचे कुठे असतील तर त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं। गुरव बंधू कल्याणवरून 10वा दिवस आहे त्यांचा आज आणि अथक नुसते फेटे आलेल्या पाहुण्यांना बांधतायत, त्यांचा मान सन्मान करतायत ते गुरव बंधू यांना व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करतो। हा चेंडू जबरदस्त टोला, आल्या आल्या प्रहार केलाय। कॅप्टन्सी इनिंग आज खेळणार वाटतं मयूर वाघमारे। मयूर वाघमारेचा हा दणदणीत आणि सणसणीत चौकार। बाद 5 आल्या आल्या प्रहार केला, कॉन्फिडन्सचा फटका मारला तो मयूरनं। संकेत देशमुख खालापूर वरून लाईव्ह पाहतात ही मॅच, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। हा चेंडू ओमकार नाईकचा मयूरला स्टंपच्या खूप बाहेर, दिशा भरकटले। निर्णायक सामना आहे, नॉकआउटची मॅच आहे। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं एक क्षेत्रक्षण बघा। शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, पॉइंट, कव्हर, मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनला खेळाडू तैनात केलेला आहे तो गोलंदाज ओमकार नाईकनं। आतापर्यंत ओमकारनं 4 चेंडू फेकलेत, 4 चेंडू मध्ये धावा दिलेत त्यांनी 6। क्षेत्रक्षणाची व्यूहरचना कशी करायची बंटी ठरवतोय, आपल्या गोलंदाजाला कानमंत्र देतोय। समोरच तिथे मिड ऑनला उभा आहे तो बंटी, रातों के कातिल जी टीम, पेट टीम या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे, त्याचा मेंबर। हो, हा चेंडू उसळी घेतली चेंडून, थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि तिसऱ्या पंचांकडे वाईड साठी मदत मागण्यात आलेली आहे। बघूया तिसरे पंच आमचे द्वारकानाथ चोरगे काय निर्णय देतात। डिसिजन इज पेंडिंग, डिसिजन पेंडिंग। फर्स्ट इनिंग आहे, पहिली इनिंग। मयूर वाघमारे 2 चेंडू मध्ये 4 धावांवर खेळतोय। अशिकेश भोईर 2 चेंडू मध्ये 1 धावांवर खेळतोय और हमारे लखनऊ के मेहमान इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। सहे दिल से हम आपका यहाँ पे स्वागत करते हैं इस रायगढ़ की इस पवित्र भूमि में।
जो शौर्य की भूमि है, छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके जिन्होंने क्रांति रचाई थी उनकी पवित्र भूमि है. आणि हा वाईडचा इशारा. हॅलो चेक. तर सन्मान्य सूरज महाडिक, गौरव महाडिक आणि सोमनाथ पाटील तोंडरे यांचे इथे आगमन झालंय. मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. थँक्यू. फेटेवाले स्टेजवर या. अगली गेंद ओमकार नाईक की राइटम ओव्हर. ओ बेहतरीन गेंद थी. आणि या चेंडूवर मला असं वाटतं एकही धाव मिळत नाहीये. बांधून ठेवलेलं आहे ते गोलंदाज ओमकार नाईकनं 2 चेंडू वाईट टाकले. तिसरा हा जो चेंडू टाकायला गेला तो मात्र सरळ त्यानं अंगावर टाकला आणि हा चेंडू निर्धाव म्हणून घोषित केलेला आहे पंचांनी. ओमकार नाईकनं पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक आहे, जिगर दाखवली हे षटक टाकण्याचं. एकच चौकाराचा मार बसलाय त्याला. मयूर वाघमारेनं तो चौकार मारलेला आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक मध्ये उभा आहे. थोडासा अँगल घेतलाय त्यांनी 20 डिग्रीचा आणि हा चेंडू गॅप मध्ये मारलाय. सौरव गांगुली स्टाईल ना हा चेंडू मारलाय. चेंडू जाते सीमा पार. चौकार. बेहतरीन स्ट्रोक. सर्कल स्पेशालिस्ट स्ट्रोक. या स्ट्रोकला म्हणायला काहीच हरकत नाही. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू तटवला सीमा रेषेपलीकडे 4 धावांसाठी. शांत क्रिकेट आहे बघा. अजिबात गडबड नाही, गोंधळ नाही, कोणताही आरडाओरड नाहीये, कोणी टाळ्या वाजवत नाही, कोणी गप्प पण बसलेलं नाही. अशा या द गेम ऑफ जेंटलमन असं क्रिकेटला म्हटलं जातं. आणि हा जेंटलमनचा गेम, हा जेंटलमनचं क्रिकेट आज आपल्याला या रायगडच्या या पवित्र भूमीमध्ये रायगड प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. रायगड प्रीमियर लीगची सुरुवात ज्या व्यक्तीनं केली ते अध्यक्ष रायगड प्रीमियर लीगचे मंगेश वाकडीकर साहेब अगदी थोड्याच वेळात स्टेजवर येणार आहेत. 4 वर्ष सक्सेस झालेली ही स्पर्धा. यंदाच्या वर्षी पण या स्पर्धेनं उच्चांक गाठलेला आहे प्रेक्षकांचा आणि खूप ग्लॅमर या स्पर्धेला आपण पाहिलेलं आहे. तुडुंब गर्दी भरले मैदानावर. प्रेक्षक पण आस्वाद घेत आहेत लाईव्ह या मॅचचा. 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 2,94,299 आणि मीटर चालू आहे बघा. 294, 308, 310, 311, 312, 318, 319 झाले, 322 झाले. हा मीटर चालू आहे. परंतु हा मीटर म्हणजे बल्ब आणि ट्यूब किंवा फॅन लावल्यासारखा नाही, तर गिझर सारखा जर फिरला, गिझर लावल्यासारखा, तर मात्र 3 लाखाचं जे आपलं टार्गेट आहे ते निश्चितच आपण 2 दिवसात कंप्लीट करू. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, लाईक करा म्हणजे आमच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि आमचं प्रेम पण तुम्हाला मिळेल. वैष्णव भोईर न्हाव्याचा वंडर बॉय तयार. हो, टॉल आणि हायटेड आहे. आपल्या हाईटचा पुरेपूर वापर आपल्या गोलंदाजीमध्ये करत असतो तो वैष्णव भोईर. गेली 15 वर्ष आपल्या गुणवत्तेनं प्रत्येक टीम मध्ये, मग व्यावसायिक असू द्या किंवा ग्रामीण टीम असू द्या, आपलं स्थान पक्क करणारा हा खेळाडू आहे. पंच पण बघा लाईन क्लिअर करतायत जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही. इथे अन्याय कोणावर होणार नाही याची दक्षता प्रत्येक जण घेतो आणि त्यामध्ये अंपायर यात. वैष्णव भोईर 2, आशिकेश भोईर ना हा चेंडू टपलवलाय, मारलाय सरळ आणि हा झेल. बंटी जोशीनं शेवटी टिपलाय. आनंदोत्सव साजरा करतोय, एन्जॉय करतोय तो बंटी. पाहू शकतो क्लिअर कट हा चेंडू दिसतोय, उडाला हातातून बंटीच्या. आणि नंतर बघा, आणि हे मी या अगोदरी म्हणालो, रातो के कातिल टीमचा हा मेंबर आहे. नाईट मॅचेस मध्ये वन ऑफ द मोस्ट सक्सेसिव्ह टीमचा हा मेंबर आहे. त्यामुळे त्यानं सहज हा लिलेया झेल दुसऱ्या
प्रयत्नामध्ये घेतलेला आहे. विकेट मिळालेली आहे. जीवदानी अँड प्रवीण 11 खारघर मामन डोंगरी, कॅप्टन बंटी जोशी, ओनर अमर म्हात्रे, प्रवीण पाटील आणि टीम मॅनेजर तेजस म्हात्रे यांची ही टीम वर्सेस VD11 विचुंबे देवत, कॅप्टन मयूर वाघमारे आणि ओनर भरत शेठ पाटील म्हणजे बिडी शेठ आणि संदीप वाघमारे म्हणजे सँडी सगळ्यांच्या यांची ही टीम. अशा दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे. जॉन्टी तिकडे मॅचचा आनंद घेतात. विचुंब्यावरून तमाम सर्व मंडळी या मॅचचा आनंद घेते. आमचे सोनावळे साहेब ही या मॅचचा आनंद घेत आहेत. देवेंद्र पाटील मैदानात येतोय. भिंगार टीम म्हणजे इंद्रांची टीम. देवेंद्र, धर्मेंद्र, राजेंद्र अशा या इंद्रांची टीम आहे ती भिंगार. आणि या टीमचा एक हिस्सा असलेला देवेंद्र पाटील मात्र आज खेळतोय तो मयूर वाघमारेच्या टीम मध्ये. बघूया, ऑलराऊंडर आहे. बरेचसे जण या मॅचचा आनंद घेतात. 16,000 प्रेक्षक मला असं वाटतं जोडले गेलेले आहेत. ही मॅच सगळे घर बसल्या पाहतात, थेट प्रक्षेपण पाहतायत. आणि गोलंदाजीच्या मार्कवर आहे तो वैष्णव भोईर. सक्सेसिव्ह फुलटॉस मारलाय आणि व्हॉट अ फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट्स आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. आणि या दरम्यान अजून एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. 9+2 अशा एकूण 3 धावा. एवढ्या चांगल्या क्षेत्ररक्षणाला मी तर म्हणेन की हे फलंदाजांनी चांगला फायदा उठवलेला आहे. चौकाराची अपेक्षा होती ती देवेंद्रला, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण झालं. बघा, टप्पा पडल्यानंतर चेंडू मस्त अडवला तो बंटीनं. एअरटाईट असं क्षेत्ररक्षण केलं, मात्र थ्रो आणि कलेक्शन थ्रोचं बरोबर नसल्या कारणानं त्याचं नुकसान भोगावं लागतंय. आणि 2 धावा अजून मिळतात म्हणजे 2+1 अशा 3 धावांनी धावफलक वाढतोय. धावफलक होतोय तो VD11 विचुंबे देवत संघाचा 2/14. देवेंद्र तयार आहे. वैष्णवचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू मारलाय, फाईन लेगला हवेत आहे आणि झेल टिपला जातोय. फ्री हिटचा चेंडू होता. क्षेत्ररक्षकाला पण कळलं नाही, त्यानं चेंडू आनंदाच्या भरामध्ये उडवलेला. भावेश मोरे हा चेंडू त्यानं आनंदामध्ये उडवला. मात्र हा या चेंडूवर मिळतीये ती त्या 2 धावा. खरं तर एकच धाव होती जर चेंडू लगेच फेकला गेला असता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष लागतं. आनंद आणि तो उत्सव साजरा करणार त्यातच विरजण पडलं. तर नक्कीच इथे सन्माननीय लेट मधुकर शेठ पांडुरंग भोईर स्मृती अँड सुएक्सपोर्ट कुंडीवाल दापोली टीमचे पुरस्कर्ते आमचे मयूर शेठ भोईर इथे उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांचे मोठे बंधू माजी उपसरपंच शरददादा भोईर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुहास शेठ मात्र आपण आला असेल तर आपण देखील यावं. वैष्णव मस्त चेंडू मारलाय मात्र हातामध्ये आणि आता देवेंद्र बाद होतोय. सफलता मिळते ती वैष्णव भोईरला. निराश भारत माता की. MD गडगे आमचे तिकडून लगेच जय बोलतायत. परत एकदा लावा भारत माता की. प्रेक्षकांची साथ मस्त मिळते आम्हाला. सगळे प्रेक्षक मॅच मध्ये आणि या मैदानात उतरलेले आहेत. बघा, प्रत्येक खेळाडूची वाहवा करतायत. जे 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 बोला जय श्रीराम. जय जय श्रीराम. यस, जबरदस्त क्राऊड. आजचा हा जो क्राऊड आहे ना, तो क्राऊड कोणताही चित्रपट हिट होतो तो समीक्षकांनी नुसतं लिहिलं पेपरमध्ये म्हणजे नाही, हाऊसफुल किती चालला त्याच्यावर त्याचं सक्सेस अवलंबून असतं. आणि ही तुडुंब गर्दी भरलेली. जरा जोरदार टाळ्या प्रेक्षकांनी जर वाजवल्या तर बरं होईल, म्हणजे तुमची उपस्थिती पण आम्हाला इथे कळेल. सगळे प्रेक्षक या मॅच मध्ये आलेले आहेत. वैष्णव भोईरचा हा चेंडू, हो जबरदस्त प्रहार केलाय. षटकार जाणार की झेल. आणि हा लांब लांब मारलेला हा षटकार
कैवल्य पाटील अलिबाग यांचा. स्पर्धेमध्ये आपण बघितलं की अलिबागकर फॉर्म मध्ये आहेत. हा पण अलिबागचा खेळाडू आहे कैवल्य पाटील. 1500 पॉइंटला याला घेतलेलं ते मयूर वाघमारेनं आणि सिद्ध करतोय या मैदानावर आपली गुणवत्ता, आपल्यामध्ये असलेले हुनर, आपल्यामध्ये असलेलं कौशल्य या मैदानावर दाखवतोय. मस्त टोला आणला लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. वैष्णव भोईर पुन्हा एकदा तयार आहे. हा चेंडू वैष्णवचा कैवल्यला मारलाय, आला तसा धाडला मिड विकेटला. मात्र क्षेत्ररक्षक पण फंबल झाला आणि चकवून क्षेत्ररक्षकाला हा चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. यस, कैवल्य पाटील सांगतोय मैं अलिबाग से आया हूं आणि अलिबागचा हिसका या मैदानावर दाखवतोय. 2 चेंडू मध्ये 10 धावा कुठून काढलेल्या आहेत. एक षटकार ठोकला, एक चौकार ठोकला. खरं तर कोकणी माणूस म्हणजे नारळासारखा आतून नरम, पण जर का गरज पडली तर कडकपणा त्याच्यामधला दाखवतो. आणि इथे जबरदस्त कडक बॅटिंग करतोय तो कैवल्य. कैवल्यानं मारलाय हा चेंडू, जातोय तो लॉंग ऑफ मधील. क्षेत्ररक्षक चित्त्याच्या वेगानं चेंडूवर झेप घेतोय, चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. 27 धावा, 27 रन, 27 धावा धाव फलकावर आलेल्या आहेत त्या 2 षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये 16. गोलंदाजी करते वेळी कैवल्यनं फलंदाजी करते वेळी बघा 3 चेंडूमध्ये 11 धावा केलेल्या आहेत. या नंतरचा होणारा सामना लेट मधुकर शेठ, पांडुरंग भोईर, स्मृती कुंडेबहाळ अँड सुयोग स्पोर्ट्स दापोलीचे कॅप्टन अंकुर सिंग आणि साई सिद्धी अँड जय हनुमान भिंगारवाडी कॅप्टन किरण पवार उर्फ केपी. या दोघांना विनंती आहे की टॉस साठी आपण स्टेजवर यावं. योगेश लहाने साहेब इथे व्यासपीठावरच आहेत. ओनर, टीम ओनर किरण पवारची मॅच बघण्यासाठी प्रचंड गर्दी इथे झालेली आहे. सगळे जण किरण पवारची मॅच पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. उस्मान पटेलची मॅच पाहण्यासाठी आलेत. अंकुर सिंग जो भारत आणि पाकिस्तानचा पहिला टेनिस क्रिकेट मधला सामना झालेला त्याचे कॅप्टन होते, त्याची मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. आणि आता जो सामना आहे तो मयूर वाघमारे वर्सेस बंटी जोशी. तमाम सर्व क्रीडा रसिक त्यांच्यासाठी जी दालनं उभारलेली आहेत तिथे बसलेत. प्रमोद पाटील, आमचे प्रमोद पाटील, आपण जरा स्टेज जवळ या. मामा, प्रमोद मामा. बामण डोंगरी एक्सप्रेस, ओमकार नाईक. हो, हा ओमकार नाईक मारलाय त्यानं चेंडू. 1 रन या चेंडूवर घेतलेली आहे ती फलंदाज कैवल्य पाटीलनं आणि धावसंख्या पोहोचवली ती 28च्या घरामध्ये. मयूर वाघमारे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे तसं समजलंय आम्हाला. साखरपुड्याची डेट पण फिक्स झालेली आहे. चेहऱ्यावर आनंद आहे त्याच्या. खेळतोय पण चांगला, मस्त फलंदाजी करतोय. एक बाजू लावून धरलेली आणि कर्णधाराची इनिंग त्याला या मैदानावर खेळावी लागणार आहे. 2 चौकार त्यानं आतापर्यंत ठोकलेले आहेत. फुलटॉस चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला थर्ड मॅन सीमारेषे पलीकडे. हा लकी मयूरला मिळालेला चौकार. गली आणि पॉइंट मध्ये उभे केलेले आहेत. बाकी सगळा सर्कल मोकळा आहे.
बाकीचे सगळे खेळाडू सीमा रेषेला चिटकून उभे केलेले आहेत. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात केलेला आहे. तो गोलंदाज ओमकारनं. ओमकारचा हा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. सरळ बॅटनं धावा येत होते. अशा वेळेला त्याने ओळखलं की सर्कलच्या मागे एक पण बाउंड्री लाईनवर प्लेअर नाही आहे, त्यामुळे रिव्हर्स स्वीपचा फटका खेळून सहज चौकार मिळवायचा प्रयत्न केला. मात्र ओमकार नाईक हुशार निघाला. त्यानं ओळखलं की हा फिरलाय आणि त्यानं चेंडू योग्य टाकला. चेंडू जातोय तो मिडल. 32 धावा. शांत क्रिकेट. ओमकार नाईक 2, मयूर वाघमारे. मयूर वाघमारे एक नावाजलेला असा एक अष्टपैलू खेळाडू आहे. कॅप्टन इनिंग खेळण्याचा प्रयत्न करतोय तो मैदानावर. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो ओमकार. ओमकारचा हा चेंडू तडाखा आणलाय. लांब 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 मारलाय. छक्का नाही तर 8-9 मारलेला आहे तो मयूर वाघमारेनं. अडतीस धावा झालेल्या आहेत. म्हणतात ना की कर्तृत्वाचा ध्यास घेतला ना की कर्तृत्वाचा व्यास वाढतो. ध्यास घेतला त्यानं की ही मॅच मला जिंकायची आहे. या मॅच मध्ये मला संघाला चांगल्या स्थितीमध्ये न्यायचंय. नाणेफेक जिंकल्यानंतर खरं तर बामण-डोंगरीनं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीची वेळ आली ती विचुंबे देवदवर. मात्र न डगमगता एक दमदार, आक्रमक आणि धडाकेबाज सुरुवात करून देतोय तो स्वतः कर्णधार मयूर वाघमारे. अफलातून कॉन्फिडंटचे षटकार मारतोय, चौकार मारतोय. गोलंदाज तयार. ओमकार. ओमकार पण काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तेजस म्हात्रेचा चेला आहे हा. तेजस म्हात्रे बामण-डोंगरी टीम मधून बिलॉंग करतो ओमकार नाईक. हॅट्रिक मारलेली आहे गेल्या 3 वर्ष. मागील 3 वर्ष सतत रायगड मधील अव्वल नंबरची टीम म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. अशी ही एक अफलातून टीम आहे. एकी ज्या टीम मध्ये चांगले बॅट्समन आहेत, चांगले बॉलर आहेत, चांगले फिल्डर आहेत, अशी बामण-डोंगरी टीम आणि त्याचाच हिस्सा ओमकार. ओमकारचा हाही चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू बांधून ठेवलंय या मैदानावरचा. हाच इतिहास आपण वारंवार सांगतोय की इथे एकतर्फी सामने नाही तुम्हाला बघायला मिळणार. उलटफेर नक्कीच बघायला मिळणार. कधी इकडे, कधी तिकडे, कधी फलंदाज हवी होणार, कधी गोलंदाज हवी होणार. आणि या मॅच मध्ये आपल्याला चुरस नक्कीच बघायला मिळेल. तर प्रमोद पाटील रोंजन मामा यायचं आपण जरा स्टेजची संपर्क साधा. तर उद्याची रूपरेषा कशी असेल हे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला कळवण्यात येईल. या मॅच नंतर नक्कीच उद्या कशा पद्धतीने सामने लागतील हे नक्कीच हा सामना संपल्यानंतर सांगण्यात येईल. आणि वेळ जी आहे उद्याची ती 12 वाजताचीच आहे, याची नोंद घ्या. 12ला आपल्याला रिपोर्टिंग करायचीच आहे. कारण असं नाही आज 8 असल्या तरी उद्या 7 आहेत, परंतु उद्या बक्षीस वितरण सोहळा आहे हे देखील विसरता कामा नये. तर मान्यवरांचं आगमन झालं. सन्मान्य प्रभाकर पाटील जांभूलपाडा, सूरज माते टाकीगाव, अनुल ठाकरे कोरगाव, कैलास कावण, जीवन डाके, नितीन जोशी, रोहित नाईक, आमचे ओमकार जोशी आणि रोहन डाके, अंकित सुदर्शन यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम तुमचं. त्यानंतर कुमार ठोंबरे, मयूर ठोंबरे, मानस ठोंबरे आणि वसंत नलावडे यांचं देखील आगमन झालंय. मनापासून तुमच्या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतोय. थँक्यू सो मच. नक्कीच लाईव्ह पण बरेचसे प्रेक्षक या मॅच. फक्त एकच मिनिट. अंकुर सिंग आपल्यास विनंती करतोय आणि किरण पवार गेट रेडी फॉर द टॉस. जशी इनिंग संपेल टॉससाठी आम्हाला जॉईन व्हायचं आहे. थँक्यू सो मच. ओव्हर आउट टू माली सर. थँक्यू. पछिंदर भरपूर येऊन जोड्या. येस आपली पण एवन जोडीच आहे संदीप. 37 लास्ट ऑफ द 4 विकेट्स. तुमची एवन जोडी आहे ना. तुमची कॉमेंट्री ऐकायला म्हणजे संदीप पाटील आणि मच्छिंद्र पाटील तुमची इथे आम्ही या म्हणजे तळोजाच्या मैदानावर आम्ही यायचो. खूप तुमचं कॉम्बिनेशन चांगलं असायचं. ऐकायला खूप मजा यायची. हिंदी मराठीचं कॉम्बिनेशन असायचं. साइड स्क्रीन का स्क्रीन. स्कोर 38.
38. डोंट वरी. मयूर वाघमारे. मयूर वाघमारेचं पण टीव्ही चॅनल आहे, युट्यूब चॅनल. हा चेंडू फुलटॉस, जमिनीलगतचा फटका. एक सिंगल रन मिळालेली आहे. या सिंगल रन धावसंख्या वाढते, 39 होते. MUCC व्लॉग हे युट्यूब चॅनल आहे मयूर वाघमारेचं, तुम्ही ते बघू शकता. सबस्क्राईब करा या चॅनलला. मयूर वाघमारे इथे मात्र हवी झालेला आहे. आतापर्यंत त्यांनी 1 षटकार 3 चौकार मारलेले आहेत. 18 धावांवर खेळतोय तो मयूर वाघमारे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन स्वतः कर्णधार बंटी जोशी आलेले आहे. आता 2 कॅप्टन आमने सामने आहेत बघा. हो 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 हो, स्कीड झाला चेंडू, जोरात गेला. आवाज द्यायचा जोरात आवाज आपल्याला ऐकायला आला. मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो की कसा हा चेंडू बंटी जोशीने टाकला. स्कीड झाला चेंडू आणि सरळ त्याच्या पोटावर हा चेंडू आदळला आणि चेंडू जातोय तो निर्धाव. एक चांगली ठसन, एक चांगली आटी तटी आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते. मयूर वाघमारे वर्सेस बंटी जोशी. हा चेंडू राईट आर्म ओव्हर. हो, 1 धाव तर निश्चितच मिळतीये. 1च धावेवर समाधान मानावं लागणार, कारण थ्रो लगेच होतोय प्रत्येक षटकाराला. निलेश वाघमारे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर झालंय. बघूया हे पारितोषिक पटकावेल का. आतापर्यंत 1-2 षटकार या संपूर्ण सत्रामध्ये आतापर्यंत तरी लागलेले आहे. बंटी जोशी 3 चेंडू आतापर्यंत बंटी जोशीने टाकलेले आहेत. 3 चेंडू मध्ये धावा दिलेल्या आहेत त्या 2. फुलटॉस चेंडू, जमिनीलगतचा फटका. 1 धाव व्हायच्या ऐवजी 4 धावा मिळतात आणि हा खणखणीत असा चौकार. मिसफील्ड होते. या अगोदर आपण बघितलं होतं विजय घाणेकरांची टीम होती. तळेखार मुरुड आणि अलिबाग केतकीचा माळा, दोन्ही टीमची फिल्डिंग अतिशय चांगली झालेली, लो स्कोरिंग मॅच होती. मात्र या मॅच मध्ये थोडासा ढिसाळपणा फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू, जमीन लगतचा फटका पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये मारला जातोय. 1 धाव मिळते आणि थ्रो, मस्त मस्त थ्रो, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 1च धाव या चेंडूवर मिळते. या सिंगलनं 45 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. त्या आतापर्यंत तरी VD11 विचुंबे देवतच्या टीम ओनर भरत शेठ पाटील, बिडी शेठ आणि संदीप वाघमारे सँडी या मॅचचा आनंद घेत आहेत. लगातार 2 वेळा त्यांना हा चेंडू, हो हा ही चेंडू तटवलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. मात्र परिश्रमांची पराकाष्ठा केलेली आहे आणि चेंडू अडवलाय. चांगले एफर्ट्स या क्षेत्ररक्षकानं दाखवलेले आहेत. धावा मात्र 1 धाव नक्कीच त्यानं वाचवलेली आहे. 3 धावा या चेंडूवर मिळत आहेत आणि या 3 धावांनी 48 वर धावफलक नेऊन ठेवलेला आहे तो मयूर वाघमारेनं. अनिकेत बाने इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आमचे मयूरशेठ भोईर हे देखील इथे उपस्थित आहेत. कुंडेपहाल टीम पुरस्कर्ते आहेत. एक आदर्श व्यक्तिमत्व देखील आहेत. तर त्यानंतर आपण सत्कार सोहळ्याकडे वळणार आहोत. बरेच मान्यवर व्यासपीठावरती आहेत. तर या षटकानंतर नक्कीच सत्कार सोहळ्याकडे आपण बोलूया आणि टॉप देखील केला जाईल. भावेश मोरे हे शेवटचं षटक घेऊन आलेला आहे. भावेश मोरे नारपोलीचा हा खेळाडू आहे, नारपोलीचा वंडर बॉय. या ज्या 2 टीम आहेत, बामणडोंगरी खारघर आणि विचुंबे देवत, दोघांनीही विजेतेपद पटकावलेलं आहे.
दुसऱ्या सीझन मध्ये विचुंबे देवत विजेता ठरलेली, तर तिसऱ्या सीझन मध्ये बामण डोंगरी संघ विजेता ठरलेला. किरण पवारला त्यावेळेला मॅन ऑफ द सिरीजची क्वीड मिळालेली. फुलटॉस चेंडू, जबरदस्त प्रहार आला तसा मारला, उतुंग असा षटकार. निलेश वाघमारे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे आणि हे 1000 रुपये मिळवलेले आहेत ते मयूर वाघमारेनं आणि जमाई झालेले आहेत. किरण पवार आणि अंकुर सिंग यांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण स्टेजवर यावं. मॅच पण रंगात आलेली आहे, 50 क्रॉस झालेली आहे, 54 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. टाळ्यांचा कडकडाट होतोय बघा त्या खेम्यामधून. विचुंबे देवतचे पाठीराखे टाळ्या वाजवत आहेत आणि का वाजू नये, दमदार सुरुवात झालेली. नाईट मध्ये आपण बघितलं की 50-60 धावा या चेसेबल स्कोर गणला गेलेला आहे. हा चेंडू मयूर वाघमारेला मारायचा होता, मात्र चेंडू जातो थर्ड मॅन मध्ये. सीमा रेषेजवळ पाठलाग करताय क्षेत्ररक्षक, मात्र काही उपयोग नाही. हा खणखणीत असा चौका. डोंगर रचलेला आहे. आता 58 धावा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता खारघर बामण डोंगरीनं, मात्र मयूर वाघमारेला फलंदाजीची वेळ येऊन मयूर वाघमारेनं मात्र एक दमदार धडाकेबाज सुरुवात केलेली आहे. बरेचसे जण या मॅचचा आनंद घेत आहेत. सावळ्यावरून संतोष वाणी, दिलीप मस्कर, दिलीप मात्रे, संजय भंडारकर, संतोष वाणी, संतोष माळी, संतोष खारकर, जितेंद्र मते या मॅचचा मनमुराद असा आनंद घेत आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू वावेचा, हो तेज तर्रार अशी गोलंदाजी करतो. यंग टॅलेंट आहे भावेश, तरुण रक्त आहे, दिसायला अतिशय स्मार्ट असा हा गोरा पान खेळाडू आहे भावेश मोरे. नारपोलीचा हा वंडर बॉय, लेफ्टी. खरं तर लेफ्टी गोलंदाजाला एक नॅचरल स्विंग असतो. लेफ्टी गोलंदाजावर प्रहार करणं फलंदाजांना बऱ्याच वेळेला अडचणीचं वाटत असतं. एक षटकार मात्र ठोकलाय, परंतु त्यानंतर चौकार आणि आत्ताचा चेंडू निर्धाव टाकला तो भावेश मोरेनं. हो 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 हो, स्लॉग ओव्हर, शेवटचं ओव्हर कसं टाकायला पाहिजे भावेश मोरे यंग टॅलेंट सिद्ध करतो आणि धावचीत होतोय तो फलंदाज कैवल्य पाटील. याचबरोबर या रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मंगेश वाकडीकर यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, ज्यांनी ही संकल्पना सत्यामध्ये उतरवली आणि रायगड मधील तळागाळातल्या खेळाडूला खेळण्याची संधी मिळावी, तरुण खेळाडूंना सिनियर खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळावी. वाड्यावरचा, पाड्यावरचा, वाडीवरचा आणि शहरातला हे सगळे खेळाडू चमकले पाहिजेत, हे ध्येय यांनी ठेवलं आणि ते सत्यात उतरवलं. ते रायगड प्रीमियर लीगचे संस्थापक मंगेश वाकडीकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. निलेश वाघमारे साहेब इथे यांनी बक्षीस लावलेलं आहे, त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक संदेश स्वागत करतो. वाघमारे इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे. संतोष आमचे चौधरी यांचंही हार्दिक हार्दिक आपण स्वागत करूया. आता नवीन फलंदाज मैदानात उतरतोय स्वप्नील कांबळे. सुधागड पालीवरून संदीप वाघोसकर, मंगेश चव्हाण, बाळा गायकवाड, प्रसाद शेडगे, आशिष शेळके, मनीष गायकवाड आणि अजय अधिकारी या मॅचचा आनंद घेत आहेत. रोशन वालगुडे गायक हेही मॅचचा आनंद घेत आहेत. योगेश लहाने यांचे बंधू संदेश लहाने इथे आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. संदेश लहाने यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. अमोल पाटील जुनी पोसरीवरून या मॅचचा आनंद घेत आहेत. चौकारासाठी 500 आणि षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. हॅलो, मोतीराम निलेश शेठ वाघमारे यांचे, यांच्याकडून. मोतीराम शेठ ठोंबरे यांचे सुपुत्र मयूर शेठ ठोंबरे इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे या व्यासपीठावरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस चेंडू, जमीन लगतचा फटका सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दुसरी धाव घेतलेली आहे आणि 2 धावा धावून पूर्ण आहेत. अभी नाही तो कभी नाही माहितीये. ते आलेल्या स्वप्नील कांबळे
ला स्वप्नील कांबळे पण अतिशय होनहार असा हा विचुंब्याचा खेळाडू आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावा झालेल्या आहेत त्या 60 रन्स, 60 धावा धावफलकावर आलेल्या आहेत त्या आतापर्यंत VD11 विचुंबे देवतच्या. VD11 विचुंबे देवत वर्सेस जीवदानी अँड प्रवीण 11 खारघर बामण डोंगरी, बंटी जोशी वर्सेस मयूर वाघमारे, अमर म्हात्रे प्रवीण पाटील वर्सेस भरत शेठ पाटील संदीप वाघमारे असा हा सामना आपण मैदानावर बघतो. या सत्रातील शेवटचा चेंडू 60 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मयूर बघतोय, क्षेत्ररक्षणाची टहळणी करतोय, कोणकोणत्या बुर्जावर कोण कोण ठेवलंय बघतोय आणि आता खेळण्यासाठी तयार आहे. तो 22चा चेंडू फुलटॉसला असाच मार बसणार आणि हा चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी मस्त फिनिशिंग केलेली आहे. दोन्ही स्टाईल फिनिशिंग करतो मयूर वाघमारे आणि नेऊन ठेवले त्यानं संघाला 66 धावांवर. तर खार्डीवरून आमचे प्रल्हाद पाटील आणि सूरज फौजदार देखील इथे आले, त्यांचं देखील स्वागत. याचबरोबर आमचे मुरबीचे एकनाथ शेठ ठाकूर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती आपण सन्मान सोहळ्याकडे बोलणार आहोत. इथे उपस्थित असलेले बरेच मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यामध्ये पाहतो आपण, कारण आज VIP डायस मात्र पूर्णपणे दर दिवशी भरलेला दिसतोय, परंतु आज मात्र जास्त मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळते. मयूर ठोंबरे आणि मानस ठोंबरे यांना विनंती आहे की आपण यावं, आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. अनिकेत निकम यांना देखील विनंती आहे. केक संतोष दादांचा आज बर्थडे आहे. संतोष दादांचा वाढदिवस है. आप जियो हजारों साल और हर साल के चला दिन हो अंकुर 50,000. सिंग आणि किरण पवार आपण केक यायचं करण्यात आहे. येतोय. दोन्ही कॅप्टन या लगेच. संदीप शेठ, संतोष दादांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं केक कापला जातोय. मी डीजे मास्टरना विनंती करेन की त्यांनी बर्थडे सॉन्ग लावावं. संतोष दादा, आप जियो हजारों साल और हर साल के दिन हो 50,000. वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तुमचं आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि ऐश्वर्य संपन्न जावो हीच या रायगड प्रीमियर लीग समितीच्या वतीनं सदिच्छा. एकनाथ शेठ ठाकूर यांचं इथे आगमन झालंय. तसेच विजय मुंडकर बॉम्बेपाडा, आकाश गायकर दहिवली स्वागत आहे आपलं. आणि आमचे कैलास बुवा पाटील हे देखील उपस्थित झाले, स्वागत आहे. पेठचे हनुमान आमचे इथे आलेले आहेत. हनुमान आपलं देखील स्वागत आहे, हनुमान वास्कर. चला आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. उपस्थित या मान्यवरांनी दाखवलेले आहे. किरण पवार आणि अंकुर सिंग आपण टॉस साठी यायचं आहे. यानंतरची लढत असेल, आजच्या रात्रीची शेवटची लढत असेल. चला, प्रभाकर पाटील जांभूलपाडा, सूरज म्हात्रे टाकीगाव, अतुल ठाकूर बोरखार, शैलेश गावंड बोरखार, जीवन डाकी बोरखार, नितीन जोशी टाकीगाव, रोहित नाईक टाकीगाव, रोहन डाकी बोरखार, ओमकार जोशी टाकीगाव, अंकित सुदर्शन, या सर्वांना विनंती आहे की आपण यावं, आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला टॉस करून घेऊया आपण.
चला अंकुर या. किरण कैलाश शेट. टॉस टॉस घ्या कैलाश शेट. याचबरोबर आमचे सोनारपाड्याचे उद्योजक आदरणीय नरेश शेठ ठाकूर साहेब या सामन्याला एन्जॉय करतात लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चला मयूर शेठ या. मयूर शेठ मी विनंती करेन आमचे लेट मधुकर शेठ पांडुरंग भुईर स्मृती अँड सो एक्सपोर्ट दापोली कुंडेवाल टीमचे पुरस्कर्ते मयूर शेठ भुईर, त्याचबरोबर योगेशजी लहाने, साई सिद्धीचे हनुमान भिंगारवाडी या दोन संघांमध्ये लढत, शेवटची लढत आणि एक मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल असं योगेश लहाने आणि मयूर शेठ यांनी सांगितलेलं आहे. पण आता मैदानामध्ये गेल्यानंतर बघूया. हिंद केसरी बैल पिंट्या ग्रुप विचुंबे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. या तर अंकुर सिंह इथे टॉस जिंकला. अंकुर सिर्फ डिसीजन बताइए, बैटिंग करेंगे तो अंकुर ने डिसीजन लिया है कि बैटिंग करेंगे. तर किरण पवार तुम्हाला नक्कीच फिल्डिंग करायची आहे. तर आपण बोलूया सन्मान सोहळ्याकडे. प्रभाकर पाटील जांभूलपाडा, सूरज म्हात्रे टाकीगाव, अतुल ठाकूर बोरखार, शैलेश गावण बोरखार, जीवन डाकी बोरखार, नितीन जोशी टाकीगाव, रोहित नाईक टाकीगाव, रोहन डाकी बोरखार. चला या, आपण सर्वांनी यायचं आहे कारण बरीच मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहे. सर्वांचं सन्मान नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळते. हा चालू करा. साबळे साहेबांना मी विनंती करेन की आपण यावं. अजय साबळे साहेब या आपण. तसेच आकाश घोरपडे, भूषण खोडे, मुकेश पाटील आणि विशाल भोईर हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. तर हा सामना संपल्यानंतर नक्कीच उद्यासाठी कशा पद्धतीने टीम इथे खेळतील त्याचं विश्लेषण नक्कीच सांगण्यात येईल. कारण इथे चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि ड्रॉ त्या पद्धतीने तुमच्या तुमचे जे सामने आहेत त्या पद्धतीने लागतील, याची नोंद घ्या. म्हणजे कोण कोणाला आता जोड येईल हे सांगू शकत नाही. पाहूया, म्हणजे नक्कीच आता लक्ष त्याकडे देखील लागलेला असेल सर्वांचा. पण परंतु जो टायमिंग आहे ना, वेळ आहे उद्याची, ती मात्र 12ची आहे हे लक्षात ठेवा. दुपारी 12 वाजता हिंद केसरी बैल पिंट्या ग्रुप विचुंबे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा. आमचे हनुमान वास्कर यांचं देखील इथे स्वागत होतोय.
आमचे पंडित नितेश पंडित सरांचे शिष्य समालोचक जीवन डाकी सर हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. तर स्वागत आहे आपलं देखील आणि त्यांचा सन्मान देखील इथे केला जाईल. हा. तसे आमचे इथे साबळे साहेबांचा सन्मान इथे होतो. अजय साबळे साहेबांचा इथे शुभ सन्मान होतोय. साहेब धन्यवाद. नक्कीच वेल दिला आपण या स्पर्धेला, त्याबद्दल तुमचं स्वागत आहे. आमचे एकनाथ शेठ ठाकूर मुरबी माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ शेठ यावं आपण. त्याचबरोबर आमचे विजय मुंडकर बॉम्बेपाडा, आकाश गायकर दहिवली, आमचे जगदीश ठाकूर देखील आहेत. यावं आपण. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे कर्तव्य असतं आणि अतिथी देवो भव आपण नेहमीच म्हणतो. आणि या स्पर्धेला माळी सर, वचिंदर सर पाहायला गेलं तर पहिल्या दिवसापासून ही मान्यवरांची मांदी आली आम्ही पाहिलेली आहे. ओके. और आणि याचबरोबर आमचे सोनारपाड्याचे आदरणीय उद्योजक कल्याण डोंबिवलीत एक नामचीन व्यक्तिमत्व आदरणीय नरेश शेठ पाटील, नरेश शेठ ठाकूर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावरती साहेब स्वागत आहे. वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. कल्याण डोंबिवलीमध्ये जर स्पर्धा म्हटल्या तर बाईक देण्यामध्ये ज्यांचा एक रेकॉर्ड आहे ते सन्माननीय नरेश शेठ ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. बहुत बहुत शुक्रिया संदीप सर, कुणाल सर, मालिक सर. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर. शानदार माहौल, दर्शकों की काफी तादाद मैदान पे ऊपर और अतिथि कक्ष में काफी अतिथि का जमा हो रहा है यहाँ पर, तो उनका भी स्वागत करेंगे. चलेंगे दोस्तों, रुक करेंगे मैदान के ऊपर. रात के बज चुके 10:40 और ठंड के माहौल में चलता हुआ काफी बढ़िया मुकाबला. जीत के लिए 67 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर. जीवदानी 11 प्रवीण 11 खारगर बामन डोंगरी टीम के सामने ये बड़ा लक्ष्य मैदान के ऊपर. हालांकि बीडी 11 बीसों में देवट टीम ने 66 रन बनाए, 4 विकेटों का नुकसान हुआ और जीत के लिए 67 रन का लक्ष्य मैदान के ऊपर. 9 के ऊपर 2 विकेट गिरी. बंटी जोशी मैदान के ऊपर और उनका साथी बांगे तकदीर पार्टी. टारगेट 67 का. और सभी दर्शकों का फिर एक बार हम स्वागत करना चाहेंगे. शानदार माहौल. ऐसा लग रहा है कि आज इस मैदान के ऊपर ये प्रतियोगिता खारगर के मैदान पर नहीं बल्कि DY पाटिल स्टेडियम में खेली जा रही है. जिस प्रकार का माहौल यहाँ पर एटमॉस्फेयर की बात करेंगे तो इलेक्ट्रीफाइड एटमॉस्फेयर इस मैदान पर हम देख पा रहे हैं. सभी काम स्वागत करेंगे. हमारे सबके लाडले चेहरे मंगेश शेठ वाकड़ीकर, जिनकी संकल्पना से IPL की शुरुआत हुई, आगाज हुआ, उनका यहाँ पर आगमन हो चुका है. स्वागत है आपका मंगेश जी वाकड़ीकर साहब इस प्रतियोगिता में. स्वागत. नए ओवर की शुरुआत वही गेंदबाज करते हुए मयूर. ये देखिए खराब शॉट का चयन. मयूर गेंद के नीचे. क्या कैच की संभावना है? जी हाँ बिल्कुल. और ये आसान सा कैच. एक और विकेट का पतन. 9 के ऊपर तीसरा विकेट. गुरव 9 यहाँ पर रन बने, 3 विकेट प्राप्त किया. यहाँ पर जबरदस्त गेंदबाज का मुजाहरा किया. अजीब वो शान गेंदबाज का उम्दा प्रदर्शन दिखाते हुए मयूर ने यहाँ पर पारी का यहाँ पर अपने ओवर का समापन किया. 3 विकेट गिरी. विकेटों का सिलसिला जारी है. क्या यहाँ से ये टीम वापसी कर पाएगी? और जीवदानी एंड प्रवीण 11 खारगर बामन डोंगरी, या फिर विकेटों का सिलसिला यूं ही जारी रहेगा? बने रहना हमारे साथ. 12,000 से भी ज्यादा दर्शक इस मैच का यूट्यूब के जरिए लुत्फ उठा रहे. सभी का हम स्वागत करना चाहेंगे. लाजवाब प्रतियोगिता. रायगढ़ प्रीमियर लीग का
शानदार सफर जिस जुनून से ये प्रतियोगिता आगे बढ़ रही है, पूरे भारत में, पूरे भारत के देश के कोने कोने में सिर्फ एक ही चर्चा, वो है रायगढ़ प्रीमियर लीग 2024 के यहाँ पर 5वें पड़ाव की चर्चा हो रही है। टीम मीटिंग कॉल की, यहाँ पर टीम मीटिंग हो गई और क्या लाजवाब गेंदबाज की जीत के लिए 67 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर, और क्या गेंदबाजी की, अजीम और शान उम्दा प्रदर्शन की, यहाँ पर लंबाई को सही तरीके से यहाँ पर यूटिलाइज किया और टीम का स्कोर 9 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर। नौर की शुरुआत गेंदबाज में तब्दीली, दूर वाली छोर से तलोजा इन की ओर से गेंदबाज खिलाएंगे यहाँ पर संदेश मुंडे, यहाँ पर सांबर लिस्ट से गेंदबाज बिलोंग करने वाले मैदान पर आते हुए साइड में बल्लेबाज साथ निभाएंगे यहाँ पर 5वें बंटी जोशी, पेट के नामी खिलाड़ी अभी भी आए। बंटी जोशी दूसरे नंबर के पायदान के ऊपर और 5वें नंबर के पायदान के ऊपर है सिद्धेश कोले, गवान से बिलोंग करने वाले यहाँ पर बंटी जोशी। हम कभी ना भूल पाएंगे 2012 में तलोजा नाइट टूर्नामेंट में लगातार 6 गेंद में 6 छक्के लगाए थे। यदि उस इतिहास को इस मैदान पर दोहराएंगे तो बंटी को हीरो बनने का मौका यहाँ पर मिल सकता है। तो देखना गेंदबाज की क्या चाल होगी और अगला कदम बंटी का क्या होगा। टीम का स्कोर 9 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर। दिल्ली दूर है, मकसद यहाँ पर जीतना है, लेकिन यहाँ से इस मुकाबले को जीतना यानी कि मिट्टी में से तेल निकालने के बराबर है। नौर की शुरुआत दूर जोर से, गेंदबाज बिल्कुल तैयार। ओ अच्छी गेंद, कमाल की गेंदबाजी, गति देखिए यहाँ पर, दिशा देखिए, सटीक लाइन पर गेंदबाजी करते हुए बल्लेबाज को चकमा दिया। कुल मिलाकर 7 गेंदों का खेल समाप्त हुआ और टीम का स्कोर है 9 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर। लगातार दबाव के ऊपर दबाव, इस दबाव से बाहर आना है। अक्सर हम देखते कि P1 P2 में रन बरसते, लेकिन यहाँ पर दबाव काफी यहाँ पर किया है मयूर वाघमारे ने और गेंदबाज यहाँ पर संदेश मुंडे। इस बार खड़े खड़े खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद निकल चुकी यहाँ पर, छूमंतर 1 बाउंस सीमा पार, काफी अरसे बाद लंबा चौका। क्या शॉट था बंटी जोशी, इसी के लिए माने जाते हैं यहाँ पर। जिस तरह से अंदाज में खेला, एक्शन रिप्ले काफी बढ़िया था और ये देखिए दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे थे बड़ी इत्मीनान के साथ। लाजवाब बल्लेबाजी, इसी अंदाज में बल्लेबाज करनी होगी। पेट से गांव से बिलोंग करने वाले बंटी जोशी इस वक्त मैदान के ऊपर अपना जलवा दिखाते हुए टीम का स्कोर 4 से अधिकतम आगे बढ़ता हुआ 13 पर पहुंचता हुआ 3 विकेटों के नुकसान के ऊपर। जीत के लिए 67 का लक्ष्य मैदान के ऊपर रखा है। VD11 बिसुम्बे देवे टीम ने लाजवाब बल्लेबाज की 66 रन बनाए और 67 का पीछा कर रही है इस समय बामन डोंगरी टीम। इस बीच ये गेंद आपकी बार कदमों का इस्तेमाल, डाउन द ट्रैक आए थे बल्लेबाज ने, हिस्सा गेंद जा रही है पर डीप कवर के रीजन में, खिलाड़ी वहां पर जाए पहुंचे तब तक समय था बल्लेबाज के पास। 2 रन देवेंद्र वहां पर थे, 2 रन का इजाफा होता हुआ 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ फुल। पिछले 2 गेंदों से कुल मिलाकर 6 रन है और पहले 7 गेंदों में महज 9 रन है। अब टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ रनों का सिलसिला जारी हो चुका है। पहले ओवर में विकेटों का सिलसिला देखा, अब इस मैदान के ऊपर रनों का सिलसिला जारी हो चुका है। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर। बादल छा चुके हैं और मैदान के ऊपर काफी गर्माहट का माहौल भी बन चुका है। इस बीच खड़े खड़े खेला, लॉन्ग ऑन के ऊपर से तान दिया उड़ान, इस गेंद में गेंद जा रही है यहाँ पर सीमा पार। सीधा अंपायर के इशारे का इंतजार करेंगे 4 रन के लिए। बहुत बहुत शुक्रिया। लड़की तो कमाल की है मुझे पता नहीं, लेकिन बंटी जोशी कमाल के है मैं जानता हूँ। ये कमाल करेगा बल्लेबाज मैदान के ऊपर तो ये मुकाबला कमाल भी कर सकता है। लाजवाब माहौल, इस चौके ने 2 चौके ने यहाँ पर हलाक मचा दी और तोहल तहल का मचा दिया, आतंक मचा दिया और यहाँ पर टीम मीटिंग करने पर विवश किया। टीम का स्कोर 19 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर। बंटी जोशी ऐसे क्षण में मैदान पर आए जिस वक्त विकेटों का सिलसिला जारी था, विकेट बचाना था, रनों का सिलसिला आगाज करना था। इन हालातों में यहाँ पर बल्लेबाज मैदान पर आए और अपना कोहराम मचाने के लिए बिल्कुल शुरुआत की। देखना क्या बंटी की बल्लेबाजी इसी तरह से आगे बढ़ेगी या फिर बंटी का विकेट चटकाया जाएगा। क्या टीम मीटिंग कॉल की, क्या रणनीति हुई, क्या साजिश यहाँ पर की गई, इसका देखेंगे यहाँ पर आगे क्या होगा। 19 रन आगे से खेलने की कोशिश की थी बंटी ने, यहाँ पर अपील की अंपायर से और अंपायर पर तीसरे अंपायर को रेफर किया। हालांकि अंपायर का कॉल कुछ भी नहीं था और लेकिन चैलेंज के अंपायर के इस अपील को और यहाँ पर देखा जाएगा तिरछी यानी कि तीसरी आंख से देखा जाएगा, टीम अंपायर की मदद ली जाएगी। काफी शानदार माहौल प्रतियोगिता में हमारे संदीप पाटिल, रविंद्र पाटिल, प्रमोद पाटिल और हमारे
अजय भोईर काफी मेहनत की प्रतियोगिता को 4 चांद लगाने के लिए और उनके कंधों के ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी। और ये अंपायर वाइट के लिए तब्दीश करनी है, अंपायर वाइट के लिए तब्दीश करनी है। अपील किसके लिए की है? फ्रंट फुट नो बॉल चेक किया जाएगा। मंगेश जी वाकडेकर इनका आगमन हो चुका है, स्वागत है। जिनके संकल्पना अनिल पाटिल और मंगेश पाटिल के माध्यम से पहले आईपीएल की संकल्पना शुरू हुई और आईपीएल का खुमार क्या नशा है। 365 दिन जैसी दिवाली खत्म हो जाती है, हम आईपीएल के यहाँ पर रायगढ़ प्रीमियर लीग के प्रयास में रहते हैं और वो सफर हम देख पा रहे हैं इस मैदान के ऊपर। 19 के ऊपर 3 विकेट, नो बॉल, यस नो बॉल का इशारा हो चुका है, यानी कि रन भरसे के मैदान के ऊपर फ्री हिट का इशारा होगा और बंटी जोशी मैदान के अंदर होंगे तो ये सोने पे सुहागा होगा। बहुत ही मजा आएगा, कहीं भी मत जाना, देखते रहना रायगढ़ प्रीमियर लीग का ये शानदार सफर। आज के प्रतियोगिता का 8वां मुकाबला मैदान पर खेला जा रहा है और क्या दर्शक मैदान के ऊपर, ऐसा लग रहा है कि आज ही फाइनल का मुकाबला खेला जा रहा है। क्या मंजर है, शानदार माहौल है और दर्शकों ने हमें काफी प्यार दिया, उस प्यार को हम सराखों पर रखते हैं और चलते मैदान के अंदर। फ्री हिट का इशारा, ये देखिए घंटी बजी है खतरे की, फ्री हिट का इशारा। ओ बंटी यहाँ पर बिल्कुल फायदा नहीं उठा पाए, क्या गेंदबाज यहाँ पर, कमाल की गेंदबाजी। संदेश मुंडे, रजत मुंडे की टीम से बिलोंग करने वाले, सामर लिगाव से बिलोंग करने वाले यहाँ पर ये खिलाड़ी। ये देखिए हमारे पूरी अतिथि कक्ष को दिखाया जा रहे हैं मंच के ऊपर, जो इस वक्त मैच का लुत्फ उठा रहे हैं और इनके बीच में मंगेश जी वाकडेकर और हमारे कैलाश जी मात्रे साहब को देख पाएंगे, जो इस प्रतियोगिता के आयोजक करता है 5वें पर्व के। इस बीच ये गेंद, बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, खींच दिया गेंद को और गेंद सीमा पर मिडिल के ऊपर से तान दिया, सीधा 6 रन। जी हाँ, जरूरत तो है चौके छक्कों की, जरूरत है बंटी जैसे बल्लेबाजों की। क्या मुकाबला और कहां से क्या मुकाबला आ चुका है। ये देखिए एक्शन रिप्ले, क्या शॉट था, क्या नजाकत थी शॉट में और क्या ताकत का इस्तेमाल किया। वाह भाई वाह, आप तो छा चुके मैदान के अंदर। आज की शाम बंटी जोशी के नाम। 26 रन 3 विकेटों का नुकसान, पारी का दूसरा ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर में मिले 9 रन और इस ओवर में काफी महंगा ये ओवर साबित हुआ। स्कोर हमें बताएंगे कि कितने रन मिले। ये देखिए दर्शक, ये देखिए दर्शक, जितनी ठंडी थी उससे बाद अब गर्मी का माहौल शुरू हो चुका है और दर्शक जहां पर निगाह जाए वहां पर सिर्फ दर्शक मैदान के ऊपर। इस ओवर में मिले 17 रन, पहले ओवर में मिले 9 रन और टीम का स्कोर है 26 रन। जीत के लिए 18 गेंदें बची है और समीकरण हम बताएंगे आपको। 18 गेंदों में 41 रन की आवश्यकता है। ये देखिए दर्शक, ये देखिए दर्शक, ये कुमार है क्रिकेट का, ये आईपीएल का नशा मैं कहूंगा, रायगढ़ प्रीमियर लीग का नशा देख पा रहे। जहां पर जगह मिले वहां पर हमारे प्यारे प्यारे दर्शक जिनसे हम बेइंतहा मोहब्बत करते हैं और जिनके प्यार के खातिर हम कमेंट्री करते हैं, उन दर्शकों का प्यार सराखों पर रखते हैं और चलेंगे मैदान के ऊपर। ये देखिए दर्शक, जहां पर जगह मिल रही है एंजॉय कर रहे हैं और इस मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं। जो दर्शक यूट्यूब के ऊपर इस मैच का लुत्फ उठा रहे हैं, आइए मैदान के अंदर, क्योंकि मैदान से मुकाबले देखने का मजा कुछ और होता है। चलेंगे, रुक करेंगे मैदान के ऊपर। नए ओवर की शुरुआत, गेंदबाज की तलाश, विकल्प कप्तान के सामने। किस गेंदबाज को यहाँ पर लगाया जाएगा मोर्चे के ऊपर, तरकश के किस तीर को यहाँ पर इस्तेमाल किया जाएगा। नए गेंदबाज, खुद कप्तान मैदान पर आते हुए। संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता। लोग पत्थर को आज भी पूछते हैं क्योंकि विश्वास के लायक गेंदबाज नहीं मिलता और वो विश्वास स्वयं अपने कप्तान कंधों पर रखा यहाँ पर और वही कप्तान यहाँ पर दिखाई दे रहा मैदान के अंदर। बहुत ही शानदार कप्तानी। क्या मयूर इस बार जो उन्होंने 9 रन दिए थे, 3 सफलता अर्जित की थी, क्या इस बार भी अच्छी गेंदबाजी कर पाएंगे, ये सवाल होगा। लेकिन बंटी जोशी की चुनौती उनके सामने होगी। क्या बंटी ने माहौल बना दिया, माहौल ही बिगाड़ दिया बंटी ने बीच मैदान के ऊपर। पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में 17 रन, कुल मिलाकर 26 रन, 18 गेंदें, 41 रन की आवश्यकता है। क्या इस मुकाबले में रोमांच आएगा? जी हाँ, बिल्कुल जी हाँ, रोमांच आएगा इस मैदान पर। टीम का स्कोर इस बीच ये गेंद, नए ओवर की शुरुआत मयूर आते हुए। मयूर वाघमारे, वेलकम टू ग्राउंड, स्वागत है आपका। गेंद सीमा पर, शानदार छक्का। सुजल मात्रे कामोडी इनका आगमन हो चुका है। आइए मंच के ऊपर, स्वागत है आपका। ये देखिए क्या जवाब, लाजवाब शॉट था। सिद्धेश कोहली गवान ब्रांड यहाँ पर लाजवाब बल्लेबाजी।
बहुत ही शानदार बंटी दो बंटी और यहाँ पर सिद्धेश भी मैदान पर आ चुका है। ये हमारे कमेंट्री बॉक्स में मचिंद्र पाटिल स्वागत करता हूँ आपका। हमारे बगल में बिल्कुल हमारे स्कोरर बैठ चुके हैं, स्वागत है प्रीत आपका भी, और हमारे कांचन पारकर पूरी टीम हमारे साथ है, स्वागत है सभी का। ये देखिए स्ट्रॉन्ग अपील तो हुई थी लेकिन गेंद निचली हिस्से में रही। अंपायर को शक की निगाह से देखा था, जब तक गेंद को यहाँ पर सफर हो बल्लेबाज का यहाँ पर अंदरूनी हिस्सा लगा, अंपायर ने इसका इशारा भी कर दिया। टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ। दोस्तों ये मुकाबला काफी गर्माहट लाएगा, ये मुकाबला आपको झंझोर कर रख देगा और ये मुकाबला आपके दिमाग को सून करेगा। कहीं भी मत जाना, निगाहें जमे रखना इस मैदान के ऊपर, क्योंकि ये मुकाबला नहीं बल्कि महा मुकाबला है और इस मुकाबले से पूरा पैसा वसूल होगा, मैं आपको दावे के साथ कहता हूं। क्योंकि मुकाबला जिस अंदाज में चल रहा है उस मुकाम पर लाकर खड़ा कर दिया जैसे दोनों टीमें जीत की उम्मीद की जा सकती है। बंटी जोशी कह रहे 16 के ऊपर, सिद्धेश कोहली कह रहे 7 के ऊपर। दोनों के बीच में अच्छी साझेदारी 22 रनों की, क्योंकि 33 पर 3 विकेटें गिरे यहाँ पर। पहले ओवर में 9 रन 3 विकेटें, अब 33 पर 3 विकेटें। लाजवाब बल्लेबाजी। आपकी बार ड्राइव किया गेंद को, रक्षण से गेंद को खेला, खिलाड़ी चौकन ने थे वहां पर। हीरामन नाइक वहां पर आए थे, लेकिन जब तक गेंद को फील्ड किया जाए 1 रन का इजाफा होता हुआ। इस रायगढ़ प्रीमियर लीग की बात करेंगे तो गेंदबाजों ने हमें प्रभावित किया, बल्लेबाजों ने हमें प्रभावित किया और साथ साथ यहाँ पर फील्डिंग में भी हमें प्रभावित किया। तीनों क्षेत्र में सभी खिलाड़ियों का शानदार योगदान रहा, इसीलिए तो रायगढ़ प्रीमियर लीग को 4 चांद लग चुके यहाँ पर। टीम का स्कोर 34, 3 विकेटों के नुकसान के ऊपर। ये ओवर काफी कुछ महीने रख सकता है मैदान के ऊपर। 15 गेंदें बची है, 33 रन की आवश्यकता है। मुकाबला खुला है मैदान के अंदर, खुले आसमान के नीचे खुला मुकाबला। आपकी बार गति ज्यादा, अंपायर का इशारा, वाइड का इशारा। यहाँ पर गति ज्यादा करेंगे तो यहाँ पर दिशा खो दी। क्रिकेट में गति को अहमियत नहीं है, अगर क्रिकेट को अहमियत गति की होती तो शोएब अख्तर दुनिया के सबसे पहले नंबर के गेंदबाज बनते, लेकिन कभी ऐसा हुआ नहीं है। गति को नहीं बल्कि आपकी एक्यूरेसी और परफेक्शन को ज्यादा अहमियत दी जाती है। कंट्रोल खो दिया, संतुलन खो दिया पर मयूर ने। कुछ रंजिश होगी या कुछ साजिश होगी मयूर की, ये भी देखने वाली बात हो सकती है, क्योंकि शातिर कप्तान है। फिर एक बार तैयार गेंदबाज के लिए वो आपकी बाहर खड़े खड़े खेलने की तमन्ना थी, लेकिन खड़े खड़े आप मयूर को नहीं खेल सकते, क्योंकि मयूर अब मयूर नहीं रहा, उन्होंने घाट घाट का पानी पिया है। ये आप देवत की तरफ नहीं रहा, पनवेल तक नहीं रहा, इन्होंने घाट घाट का पानी पिया है। और जब घाट घाट का पानी पीते हैं तो घाट घाट का तजुर्बा भी साथ लाते हैं, और वही मयूर गेंदबाजी में उफान पर लाजवाब मुकाबला। बंटी जोशी के ऊपर निगाहें कायम है, यहाँ पर मयूर वाघमारे के ऊपर निगाहें कायम है। और ये देखिए हमारे आयोजक करता हमारे सबके लाडले चेहरे कैलाश जी मात्रे, ये दोस्ती के दुनिया का ये सबसे बड़ा राजा है, ये किंग है हमारा। क्योंकि जिस किंग की हम बात करते हैं, हमारे भांजे लेकिन बड़े किंग है और काफी अच्छे इंसान है, नेक दिल इंसान हमारे स्क्रीन के ऊपर। इस बीच ये गेंद मयूर की, तैयार है बल्लेबाज। ये देखिए स्ट्रॉन्ग अपील, फिंगर गोज बाउंड पर, यस एब्सोल्युटली गॉन। One more wicket goes down, wicket number 4 goes down, 35 loss of the 4 wickets. मयूर शेठ आणि तन्मय शेठ यांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण बोलणार आहोत, आणि त्याचबरोबर आमचे नरेश शेठ ठाकूर सोनारपाडा उद्योजक यांच्या सन्मान सोहळ्याकडे बोलणार आहोत। संदीप सर स्कोर बताएंगे। 13 गेंदे 32 रन की आवश्यकता। यस संदीप सर। मयूर शेठ ठोंबरे आणि तन्मय शेठ तर कल्याण डोंबिवलीतील आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक नरेश शेठ ठाकूर यांचा शुभ सन्मान इथे होतोय। इसी के साथ ओवर का समापन। वैष्णव भोईर मैन फ्रॉम नावा नए बल्लेबाज मैदान पर आते हैं। 12 गेंदे जीत के लिए 32 रन की आवश्यकता। सुनेंगे यहाँ पर, यदि संदीप सर हमारे सम्मान है तो करेंगे सम्मान। डीजे रुकना है आपको। सन्माननीय मानस ठोंबरे साहेबांचं इथे शुभ सन्मान होतोय।
यस मानस ठोंबरे साहेबांचा इथे शुभ सन्मान होतोय. मयूर शेठ आणि मानस शेठ यांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय. यस तर सर्व आलेल्या पाहुण्यांचं हेतूचे सन्मान या व्यासपीठावरती नक्कीच झालाय. तर या सामन्यानंतर आपण लकी ड्रॉ इथे लकी ड्रॉ नाही सॉरी ड्रॉ करणार आहोत. जे उद्याचे ज्या टीम आहेत त्या कशा पद्धतीने खेळतील, कोण कोणासोबत खेळेल यासाठी ड्रॉ होतील. तर जे कॅप्टन आहेत ना ते जे जिंकलेले कॅप्टन आहेत असाल तर या, नसाल तरी चालेल. आमची लाईव्ह आहे, आमची मॅनेजमेंट कमिटी आहे, काही हरकत नाहीये. तुम्हाला दाखवले जातील कॅप्टनची नावं त्या ड्रॉ मध्ये आहेत, टीमची नावं आणि कॅप्टन. हा संदीप जी शुरुआत करेंगे. 12 गेंदे 32 की आवश्यकता. बहुत ही शानदार बने गेंदबाजी हुई मयूर की. मयूर ने 2 ओवर किए, 2 ओवर में 18 रन दिए, 4 विकेटें अर्जित की. पहले P1 में मयूर ने 9 रन दिए, 3 विकेटें अर्जित की और इस ओवर में 9 रन दिए, 1 विकेट अर्जित किया. लाजवाब गेंदबाजी. निगाह होगी बंटी जोशी के ऊपर. इस समय जलपान का समय है. जल पीकर बल्लेबाज ठंडे होंगे या फिर गेंदबाज को ठंडा करेंगे, ये भी सवाल होगा. दर्शक तो काफी रोमांच में, क्योंकि मुकाबला 7वें आसमान के यहाँ पर, बिल्कुल 7वें आसमान को यहाँ बेहतर भी हमारी चूरी है. क्या यहाँ से इस टीम को यहाँ पर वापसी करने का मौका मिलेगा देवट टीम को, या फिर खारगर बामंडोगरी टीम यहाँ से जीत का जलवा दिखा पाएगी? जो जीता वो सिकंदर, जो हारा मैदान के बाहर. नॉकआउट का प्रतियोगिता और नॉकआउट के प्रतियोगिता में दर्शकों की निगाह बीच मैदान के ऊपर. समीकरण था 18 गेंदे 41 की आवश्यकता, 17 गेंदे 35 की आवश्यकता, 16 गेंदे 34 की आवश्यकता, 15 गेंदे 33 की आवश्यकता, 14 गेंदे 32 की आवश्यकता, 13 गेंदे 32 की आवश्यकता. अब समीकरण बचा मैदान के ऊपर 12 गेंदे 32 की आवश्यकता. इस मुकाबले को जीतना यानी कि रेगिस्तान में पानी की बूंद ढूंढना. इस मुकाबले को जीतना यानी कि बंजर जमीन पर यहाँ पर खेती उगाने के बराबर है. और इस मुकाबले को जीतना यानी मुर्दे में जान फूकने के बराबर होगा, क्योंकि इतना आसान नहीं है मुकाबला जितना यह मुकाबला दिख रहा है. 12 गेंदे 32 की आवश्यकता. देखे जरा किसमें कितना दम है. आने वाला ओवर काफी अहम बड़ा होगा मैदान के अंदर, क्योंकि करवट देने वाला ओवर क्रिकेट का दस्तूर है. 5 ओवर के मुकाबले में चौथा ओवर करवट देने वाला होता है, और करवट देने वाला ओवर मयूर किसके ऊपर भरोसा जताएंगे, ये भी एक दीवाना. ईरामन नाइक का पर इस्तेमाल किया, लेकिन निगाह होगी बंटी जोशी के ऊपर, क्योंकि बंटी को रुकाना इतना आसान नहीं है. जिस बंटी ने 17 रन की शानदार धुआंधार पारी खेली है, उस बंटी को रुकाना अब इतना आसान नहीं है. समीकरण बनेगा 12 गेंदे 32 की आवश्यकता. देखना ये ओवर काफी अहम होगा. इस ओवर में रन कितने आएंगे ये तय करेगा इस मुकाबले का हार जीत का फैसला. भविष्य इस मुकाबले में यानी कि इस ओवर में इस मुकाबले का. 12 गेंदे 32 रन स्पीड अप कर रहा है मुकाबले को. साइड पर बल्लेबाज बंटी जोशी तैयार है. मैंने पहले ही जिक्र किया था कि हम जानते हैं कि जिस तरह से आमिर खान अपनी याददाश्त खोते थे हर 15 मिनट में, लेकिन यहाँ पर बंटी जोशी इस मुकाबले को जीतेंगे तो आने वाले 15 साल तक बंटी को गजनी नहीं बल्कि यहाँ पर बंटी जोशी के नाम से पहचाना जाएगा. देखना समीकरण बनेगा 12 गेंदे 32 रन. दिल को दहलाने वाला, आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला, पर कशमकश गर्मियों में गर्माहट भरा मुकाबला, पूरा पैसा वसूल मुकाबला. 12 गेंदे 32 रन. इस बीच ये गेंद, ये देखिए दूरिया दबाव है या नहीं है. ये वाइड यॉर्कर इस्तेमाल किया. वाह भाई वाह, क्या लाजवाब गेंदबाजी मैदान के ऊपर. इन हालातों में वाइड यॉर्कर का इस्तेमाल करना यानी कि आंख से खेलना, और इस आंख से खेलने का क्या यहाँ पर किरदार निभाया इस समय हीरामन ने. 11 गेंदे 32 की आवश्यकता. 15,000 से भी अधिकतम दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे. सभी का स्वागत है, बने रहना हमारे साथ, क्योंकि ये मुकाबला अब इतना आसान नहीं है जितना आपको दिख रहा है. 12 गेंदे 32, 11 गेंदे 32. इस बीच यहाँ पर सीधे बल्ले से खेला हुआ शॉट था, स्ट्रेट ड्राइव. खिलाड़ी वहां पर मौजूद, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में पूरा किया. दूसरी की तमन्ना थी, लेकिन अपने बढ़ते कदमों को पीछे खींचने पर विवश किया, और यहाँ से मिलेगा 1 रन का इजाफा. समीकरण बनेगा 10 गेंदे 31 होने की आवश्यकता. हार गेंद नया समीकरण, हार गेंद नया तूफान मचा रही है. हार गेंद कई सवाल खड़ा कर दिए, और इस सवाल के जवाब ढूंढेंगे आने वाले 10 गेंदों के ऊपर. 10 गेंदे 31 रन. धड़कने तेज करने वाला मुकाबला. धीरे धीरे उम्मीद बढ़ रही है दोनों टीमों को मैदान
के अंदर इस मुकाबले को जीतने की। मुकाबला यहाँ पर खुले आसमान की तरह खुला मुकाबला। आपकी बार क्या गति यहाँ पर, क्या पेस है और क्या लाजवाब गेंदबाजी मैदान के अंदर। तीसरे अंपायर को रेफर किया क्योंकि अंपायर का कॉल किसी भी तरह का नहीं था, वाइड के पर रेफर किया। इस बल्लेबाज ने चुनौती को स्वीकार करना है, पर तीसरे अंपायर की मदद ली जाएगी। जबरदस्त माहौल, जबरदस्त माहौल। क्या रायगढ़ प्रीमियर लीग का ये खुमार, ये नशा, ऐसा लग रहा है कि आईपीएल शुरू हो चुके हैं। या संदीप सर, तर दहिवलीचे आकाश गायकर, तसेच श्रवण घोसालकर पनवेल आणि आमचे समालोचक मित्र बोरल्याचे रोशन पाटील हे देखील इथे आले, स्वागत आहे। इट्स अ फेयर डिलीवरी। 9 गेंदे 31 होने की आवश्यकता। लाजवाब गेंदबाजी। गुरुशेठ 9 गेंदे 31 रन। लाजवाब मुकाबला। दर्शकों में खामोशी छा चुके यहाँ पर, यानी कि दर्शकों में जो खामोशी है इस मैदान के ऊपर, मानो साफ सूखा इतना सन्नाटा है। लेकिन यह सन्नाटा कभी भी चिक्कों में तब्दील की जा सकता है क्योंकि मुकाबला उफान पर चल रहा है। बचे हुए गेंदे 9 31 रन की आवश्यकता। लाजवाब गेंदबाजी, बहुत ही सटीक लाइन पर हीरामन की गेंदबाजी। इस बार यहाँ पर खेल दिया सीधे बल्ले से, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद है। एक ही रन मिलेगा, इक्का दुक्का से काम नहीं चलेगा। हवा से क्या फूल खेलेंगे जब तक बारिश ना हो, और इक्का दुक्का से क्या होगा जब तक चौके चक्की की बरसात ना हो। इक्का दुक्का से कुछ नहीं होगा, दूरियां बरकरार की जाएगी और टीम का स्कोर यहाँ पर बढ़ता हुआ। 8 गेंदे 30 रन की आवश्यकता। इस ओवर में हीरामन ने पूरी तरह से करवट बदल दिया इस मुकाबले का, पूरी तरह तस्वीर बदल दी। और क्रिकेट का दस्तूर है, चौथा ओवर 5 ओवर में करवट बदलने वाला ओवर साबित होता है। ये देखिए टक्किया गेंद को बैकफुट में जाकर सही दिशा दी, खिलाड़ी वहां पर मौजूद है और ये कैच देवेंद्र पाटिल गेंद के नीचे। लाजवाब कैच। एक और विकेट का नुकसान। विकेट नंबर 5वां मैदान से बाहर। और गुरुशेठ आपण मंचावरती यायचं आहे। 7 गेंदे और जीत के लिए 30 रन की आवश्यकता। मजा आ रहा था जब बंटी ने शुरुआत की थी मैदान के ऊपर। आती बंटी ने बल्ले का फेस खोला था, चौके छक्के लगाए थे, उसके बाद माहौल को गर्म भी किया था। लेकिन मयूर वाघमारे ने तीसरा ओवर स्वयं गेंदबाज कप्तान बगैर कप्तान उन्होंने की और वहां से इस मैदान के ऊपर करवट लेना शुरू कर दिया। समीकरण लंबा है अभी भी। 7 गेंदे 30 रन की आवश्यकता। आने वाली गेंद के ऊपर चौका छक्का आएगा तो मुकाबला बैलेंस किया जाएगा, लेकिन इक्का दुक्का से रन आएंगे तो दबाव बरकरार किया जाएगा बल्लेबाज के ऊपर। देखना क्या गहरा राज छुपा है। हीरामन की तारीफ करना चाहूंगा, कठिन दौर में कठिन प्रदर्शन दिखाते हुए चुनौती को स्वीकार किया। काफी दबाव में गेंदबाजी, लेकिन अच्छी गेंदबाज की उन्होंने। आखिरी गेंद फुलटॉस थी, बल्ले का फेस से जरूर खोला, खिलाड़ी वहां पर मौजूद और तो सौगान पर गेंद को बैकअप दिया, एक रन पूरा किया। दूसरी की तमन्ना थी लेकिन हाँ ना करते हुए एक ही रन से संतुष्ट होना पड़ा। लाजवाब ओवर रहा पर, और इस ओवर में रन काफी कम मिले। अब समीकरण लंबा बनेगा। 6 गेंदे 29 रन की आवश्यकता। 3 रन दिया पर क्या लाजवाब गेंदबाजी हुई। पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में 17 रन, तीसरे ओवर में 9 रन और चौथे ओवर में 3 रन। अब समीकरण बन चुका है 6 गेंदे 29 रन की आवश्यकता। डीजे गुरु दादान केलंय आयोजन, अहो कैलास दादान गुरु दादान केलंय आयोजन। रायगड प्रीमियर लीग साठी खारघरीच सजलंय मैदान। रायगड प्रीमियर लीग साठी खारघरीच सजलंय मैदान। वाह भाई वाह, ये कमाल था डीजे का। कोई सिंगर यहाँ पर नहीं आया है, दर्शक मुड़ कर पीछे देख रहे, लेकिन ये सिंगर नहीं बल्कि ये धुन थी आपके लिए यहाँ पर ताजगी पैदा करने के लिए धुन थी। 6 गेंदे 29 रन की आवश्यकता। मुकाबले की हवा काफी निकल चुकी है यहाँ पर। पिछले 2 ओवर में 12 गेंदों में 12 रन मैच मिले, जबकि समीकरण 12-32 का था। समीकरण काफी लंबा हो चुका है। अब समीकरण बनेगा 6 गेंदे 29 की आवश्यकता। अंतिम चरण में चलता मुकाबला। कश्मकश अभी भी जारी है। कश्मकश मुकाबले में अभी भी हो सकती है। यदि ऐसे चौके चौकी की बरसात हो तो भी बन सकता है, लेकिन अंतिम ओवर गेंदबाजी में तैयार अविनाश पाटिल यहाँ पर आते हुए। जबरदस्त गेंदबाज है, तेज तरार गेंदबाज के लिए माने जाने वाले अविनाश।
ये खोद कर निकाला गेंद को, इक्का दुक्का से कुछ नहीं होगा। जितने इक्के दुक्के रन आएंगे उतने सपनों को चकनाचूर किया जाएगा आपको इस मैदान से। आप समीकरण बनेगा बची हुई गेंदे 5 और समीकरण बनेगा 28 रन की आवश्यकता। 12 गेंदे 32, 11 गेंदे 32, 10 गेंदे 31, 9 गेंदे 31, 8 गेंदे 30, 7 गेंदे 30, 6 गेंदे 29। आप समीकरण बनाए 5 गेंदे 28। इक्का दुक्का से समीकरण आगे बढ़ेगा तो मुकाबला जीतना मुश्किल नहीं, नामुमकिन है। चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, बैक साइड में खेलने की कोशिश की थी, विकेट कीपर अपनी भूमिका अदा करते हुए विकेट नंबर 6 मैदान से बाहर। अब क्या समय की औपचारिकता बची मुकाबले में? 4 गेंदे 28 की आवश्यकता। या सामन्याचा आनंद घेतात त्यांचं एक स्वागत आहे। आणि आमच्या मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिस वडवलीचे गोवर्धन शेठ पालेकर हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे। याव व्यासपीठावरती गोवर्धन शेठ। 39 रन चाहिए विकेट जीत के लिए, 4 गेंदे 28 की आवश्यकता। ये मुकाबला समय के हफ्ते से बचा चुका मैं कहूंगा, क्योंकि जान तो निकल चुके मैदान से। इस बार खड़े खड़े खेल दिया, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद मिड विकेट के ऊपर बिल्कुल 1 रन का इजाफा होता हुआ यहां से मयूर वाघमरे ने मुकाबले को वापसी करके दी। जब रन दूसरे में 17 बने तब मयूर ने स्वयं अपने कंधों पर विश्वास रखा, 9 रन दे वापसी की। और क्या गेंदबाज की हीरामन ने महज 3 रन दिए, पूरी तरह से फासा बदल चुका है। 3 गेंदे 27 की आवश्यकता। समय की औपचारिक से बचा मुकाबला, जान निकल चुके, बेजान हो चुका है मुकाबला। 2 गेंदे 27। संदीप सर। तर अनिल वळे साहेब इथे उपस्थित आहेत, भिंगारचे माजी उपसरपंच, आपलं देखील स्वागत आहे या व्यासपीठावरती। 2 गेंदे 27 रन, लंबा यहाँ पर लक्ष्य खड़ा कर दिया। ये देखिए लॉन्गॉन से ऊपर से तान दिया, खिलाड़ी मौजूद, आसान सा कैच, 6ठा विकेट मैदान से बाहर। 1 गेंद 27 की आवश्यकता। समय की औपचारिकता से बचाओ मुकाबला। क्यों, लेकिन यहाँ पर हारने के बाद जीत नहीं, बल्कि हारने के बाद सीधा घर का रास्ता, क्योंकि नॉकआउट है यहाँ पर। सत्ते पर सत्ता, क्या धुन बजा यहाँ पर। लेकिन यहाँ पर जिंदगी की भले रीत हो हार के बाद जीत, लेकिन यहाँ की रीत है नॉकआउट की, हार के बाद घर का रास्ता। यस संदीप सर। नक्कीच नक्कीच। तर आमचे अजय भुईर, अजय पवार वावनचे, तर नक्कीच एक चांगला सपोर्ट, चांगला सहकार्य या स्पर्धेला या दोन्ही यवन जोडीचा राहिलाय। तर अजय पवार, अजय भुईर। 1 गेंद 27 की आवश्यकता। अगला मुकाबला अंतिम मुकाबला होगा आज के प्रतियोगिता का, उसके बाद पैकअप किया जाएगा, वाइंड अप किया जाएगा। समय के हफ्ते से बचा मुकाबला। ओ क्रॉस बड़े स्ट्रोक, लेकिन यहां से हुआ समापन। अंपायर का इशारा का इंतजार करेंगे हम। जी हाँ, यहाँ पर वाइट का इशारा, यानी कि समीकरण बनेगा 1 गेंद 26 रन। मजा नहीं आया मुकाबले में। शुरू में मुकाबला काफी गर्म हुआ, लेकिन अंत में मुकाबला धीमे आंच पर चला यहाँ पर, और दर्शक काफी बेताब थे मुकाबले को देखने के लिए। पानी गर्म हुआ था, लेकिन माली सर उबाल नहीं है उसमें, और जब उबाल नहीं आएंगे तो गर्माहट नहीं होगी और मुकाबले का मजा किरकिरा हो जाएगा, और वही हो मैदान के अंदर। 1 गेंद 26 की आवश्यकता। और इसी के साथ हाफ एंड जाक करते हुए 1 रन के साथ, एक भी रन नहीं मिला, 25 रन से मुकाबला हार चुके संदीप सर। तर गौरव महाडिक,